नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुमच्यासाठी अगदी एक विस्मरणात गेलेला एक व्हिडिओ रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आवळ्याची ही रेसिपी आहे। तर पूर्वीच्या काळी ही अशी रेसिपी लोक बनवायची, तर त्याचाच हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। तर माझे डेलीचे व्हिडिओ असतात, पण लोक अजिबात कमेंट करत नाही। व्हिडिओ बघतात पण कमेंट अजिबात करत नाही। तर आपल्याला चांगले फ्रेश ताजे असे आवळे घ्यायचे आहे आणि ताज्या आवळ्यांना अजिबात डाग वगैरे नाही पाहिजे, म्हणजे डाग असले तरी चालेल पण ते फुटलेले डाग पाहिजे नाही। थोडेसे आवळ्यांवर असे डाग असतात पण ते फुटलेले नाही पाहिजे, तरच तुमची ही रेसिपी आपण बनवणार आहोत ना, तर ते टिकेल। तर यापासून मी तुम्हाला 2 in 1 म्हणजे 2 रेसिपी दाखवणार नाही, एकाच याच्यात 2 रेसिपी दाखवणार आहे। तर आवळे आधी धुवून घ्यायचे आणि कोरड्या कपड्याने चांगले पुसून घ्यायचे आहे। अजिबात त्याला पाणी राहिलं नाही पाहिजे, जर पाणी राहिलं ना तर तुमचा पदार्थ खराब होईल। तर अशा प्रकारे आपल्याला सगळे आवळे कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे आणि नंतर थोडा वेळ तुम्ही त्याला पंख्याखाली सुकायला पण ठेवू शकता, म्हणजे थोडंफार पाणी वगैरे राहिलं ना तर ते पण सुकून जातं। तर आता इथे सगळे आवळे मी आता इथे पुसून घेतलेले आहे। तर बघा 1 किलो आवळे आहे हे। तर आवळे आपल्याला सुरुवातीला हे किसून घ्यायचे आहे। तर आवळे किसताना मात्र अगदी जाड जी किसणी असते ना त्यानेच किसायचे आहे, आपल्याला बारीक किसणीने किसायचे नाही। तर याआधी मी आवळ्याचे भरपूर रेसिपी बनवलेले आहे। तर आवळ्याचं सरबत वर्षभर टिकणार, आवळ्याचं सरबत कसं बनवायचं, आवळ्याचा लाडू बनवलेले आहेत, तर असे बरेचसे पदार्थ बनवलेले आहेत। आवळ्याचा मुरब्बा बनवलेला आहेत। तर अशा प्रकारे आपले आवळा किसून झालेला आहे। तुम्ही बघा अशा जाडसरच आणि लांब लांब असा आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर हा आपल्याला काय करायचा आहे, तर हा पिळून घ्यायचा। यातला जो ज्यूस आहे ना, म्हणजे रस आहे ना, तो काढून टाकायचा आहे। तो ठेवायचा नाही आपल्याला यामध्ये, कारण ज्यूसमध्ये खूप तुरटपणा असतो ना। तर त्या ज्यूससुद्धा आपल्याला फेकून न देता तुम्ही एकतर तो फ्रीजमध्ये त्याचे क्यूब करून ठेवा रोज तुम्हाला पिण्यासाठी, नाहीतर मी तुमच्यासाठी एक अगदी नवीन रेसिपी दाखवणार आहे, तर ती सुद्धा मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर बघा चांगला कडक कपड्याने पिळून घ्यायचा, म्हणजे आणि त्यातला बघा अगदी कोरडा करायचा, अजिबात त्यामध्ये रस राहिला नाही पाहिजे। तर एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे, कोरडा झालेला आहे। तर बघा एवढा आपला ज्यूस निघालेला आहे। तर एक छोटी वाटीभर रस निघालेला आहे। आता सुरुवातीला आपण हे आवळ्याचा किसाचं बनवून घेऊ। तर आपल्याला इथे गॅस वगैरे अजिबात वापरायचा नाही। तर आवळ्याचा किस आहे ना, तो एका काचेच्या बरणीत भरून घ्यायचा, पण बरणी घेताना एकदम कोरडी घ्यायची। त्याला सुद्धा पाणी वगैरे राहिलं नाही पाहिजे, चांगली घासून आणि धुवून काढायची आणि वाळवून घ्यायची आणि नंतरच ती वापरायची। तर असा काचेच्याच बरणीत ठेवायचा आहे आपल्याला, किंवा बाऊल वगैरे असेल ना तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता काचेच्या, पण प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या याच्यात ठेवायचं नाही। तर याला आवळ्याचं अवलेह असं म्हणतात। तर ते पूर्वीच्या काळी लोक बनवायचे, अगदी वेगळा असा पदार्थ आहे। तर वर्षभर टिकणार आहे, तर त्यासाठी आपल्याला मध लागणार आहे, साखर वगैरे आपण इथे वापरणार नाही। तर 1 किलो आवळे होते, तर त्यासाठी 1 किलो आपल्याला मध हवी आहे। अगदी प्युअर आहे, पतंजलीची मध आणलेली आहे मी, तर तुम्ही कुठलेही हनी वापरू शकता। तर आता थोडी थोडी करून टाकायची, खाली गेली की ती आपोआप पूर्ण याच्यामध्ये बसेल ती। 2 किलोची बरणी आहे, तर 1 किलो आवळे होते, त्यासाठी मी 2 किलोची बरणी घेतलेली आहे। आणि अशीच आपल्याने एखाद्या, मी इथं बटर नाईफ घेतली आहे, त्याने असं हलवून घेत आहे। तर थोडं थोडं करून आपल्याला मध टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये। तर बघा पूर्ण आपली यामध्ये मध टाकून झालेलं आहे, सगळे 1 किलोच्या 1 किलो मी टाकलेली आहे। आता कारण यामध्ये आपल्याला साखर गूळ काहीही वापरायचा नाही आणि गॅसवर सुद्धा आपल्याला हे ठेवायचं नाही। तर हे आपल्याला उन्हात ठेवायचं आहे, रोज आपल्याला ही उन्हात ठेवायचे आहे आणि जवळपास आपल्याला हे मुरायला आपल्याला 8 दिवस कमीत कमी लागेल।
आणि याला वरतून कपडा वगैरे रुमाल काहीतरी बांधायचा आणि त्याला रबर लावून घ्यायचं, किंवा तुम्ही कपड्याने असं बांधूनसुद्धा ठेवू शकता. आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला उन्हातून आणल्यानंतर पुन्हा आपल्याला हलवून पुन्हा तसाच ठेवायचा आहे. असं 8 दिवस कमीत कमी. आता तुमच्याकडे ऊन किती येत आहे आणि किती कडक ऊन आहे ना, त्याप्रमाणे इथे कमी जास्त वेळ लागू शकता. मला जवळपास 8 दिवस लागलेले आहेत. तर आता आपला जो रस निघालेला आहे ना, त्याचं मी तुम्हाला ह्याचं प्रीमिक्स बनवून दाखवणार आहे आवळ्याचं. आणि 1 चमचा लिंबूचा रस घेतलेला आहे आणि 1 चमचा आल्याचा रस. तर अशा प्रकारे आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर असं प्रीमिक्स तुम्ही बनवून ठेवू शकता. 1 वाटी आपला रस होता ना, तर त्यासाठी आपल्याला 2 वाटी, 1 वाटी रस होता तर 2 वाट्या आपल्याला इथे साखर घ्यायची आहे. साखर खडी साखर ही पावडर करून टाकायची नाही, अशीच अखंड साखर टाकायची आणि ती वितळून घ्यायची, म्हणजे त्याचं प्रीमिक्स चांगलं होतं. तर अशा पद्धतीने कमीत कमी 5 ते 6 मिनटं तुम्हाला याला विरघळवायला लागेल. हाताने चमच्याने चांगलं हलवून साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे. आणि आता एका ताटामध्ये ती आपल्याला हे रस आहे ना, तो टाकून घ्यायचा आहे. पातळ टाकायचा, जास्त दाट टाकायचा नाही. जर खूप दाट टाकला ना, तर खाली वाळायला याला जास्त वेळ लागतो. तर हे आपल्याला पंख्याखालीच वाळवायचं आहे, हे उन्हात वगैरे अजिबात वाळवायचं नाही. आता बघूया आपण 2 ताटांमध्ये थोडं थोडं करून मी टाकून घेतलेलं आहे. आणि यावर पंख्याखाली ठेवल्यानंतर दिवस असेल तर तुम्ही असंही ठेवू शकता. आणि जर रात्रीच्या वेळी काही किडे वगैरे जाऊ नये त्यामध्ये, तर त्यावर असं पातळ वगैरे झाकण घालायचं. तर बघा, 1 रात्र आणि 1 दिवस झालेले आहेत. तर असं थोडं असं कोरडं झालेलं आहे. तर त्या स्टेजला आता आपल्याला हे मोकळं करून घ्यायचं आहे. तर चमच्याने किंवा उचटणीने तुम्ही हे मोकळं करून घेऊ शकता. अजून थोडंसं ओलसर आहे ना, याला 3 ते 4 दिवस कोरडं व्हायला लागतं कमीत कमी. आता वातावरण कसं असतं ना, तर त्यावर हे सगळं अवलंबून असतं. आपलं जे आपण उन्हातले जे पदार्थ करतो ना, तर वातावरण कसं आहे, जास्त थंड आहे की उष्ण आहे, तर त्याप्रमाणे याला कमी जास्त वेळ लागू शकतो. तर हे 4था दिवस आहे आजचा हा. 3 दिवस पूर्ण झाले आहे आणि हा 4था दिवस आहे. तर 4थ्या दिवशी अशा प्रकारे आपला पूर्ण रस हा कोरडा झालेला आहे. आणि आता तो मिक्सरला आपण दळून घेऊया. तर दळल्यानंतर त्याची अशी पावडर तयार होते, याचं प्रीमिक्स तयार होतं. तर हे प्रीमिक्स तुम्ही कधी सरबत याचं बनवू शकता. अगदी वर्षभर अजिबात खराब होत नाही. काचेच्या बरणीत भरून ठेवा, हे बाहेरही टिकतं. आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर फ्रीजमध्येही चांगलं राहतं. खूप जास्त दिवस ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा. आणि तुम्हाला लवकर संपवायचं असेल ना, महिना 1.5 महिन्यात, तर हे वरतीसुद्धा राहतं. इकडे आपलं आवळ्याचं अवलेहसुद्धा तयार झालेलं आहे. तर बघू शकता, वातावरण दमट असल्यामुळे जवळपास मला 15 दिवस लागलेले आहे. तर पूर्ण मुरलेलं आहे आणि कलरसुद्धा याचा बदललेला आहे. तर याचा कलर असाच होतो. हे बरेच लोक दळूनसुद्धा करतात, काही त्याच्यात मसालेसुद्धा घालतात. पण एकदम सिंपल पद्धतीने आहे, तर यामुळे बरेच आजार आपले नाहीसे होतात. रोज सकाळी फक्त 1 चमचा तुम्हाला हे खायचं आहे. तर बऱ्याच आजारांवर तुम्ही यापासून मात करू शकता. तुमचे केस गळत असेल तर लोह वाढवण्याचं काम करतं. तर अशा प्रकारे हे अवलेह ह्या सीझनमध्ये, आवळ्याच्या सीझनमध्ये नक्की करून ठेवा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला मात्र विसरू नका. अशाच माझे नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला